जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिल्हा परिषद गटात बावधन गटातील ऋतुजा शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. ऋतुजा शिंदेची उमेदवारी ज्यावेळेला जाहीर केली तर हा माणूस ह्या संपूर्ण गणात अगदी चांगला परिचित आहे आणि हा सगळ्यात लबाड फसव्या. म्हणजे आज लोकशाहीचं म्हटलं, आज काँग्रेस पक्षाची जर धोरणं म्हटलं तर काँग्रेस पक्षाच्या धोरणात सोशलिझम म्हणजे समाजवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज समाजवाद म्हटल्यानंतर गोरगरिबाचे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असतो आणि सामान्य माणूस सेवा करण्याचं ते एक साधन आहे. पैसा कमावण्याची की प्रॉपर्टी वाढवण्याचं हे साधन आहे अशातला मला माझ्यासारख्या मतदाराला वाटतं. आज कुठलंही आमिष, कुठलं बी प्रलोभन खाण्यापिण्यासाठी ह्याच्यासाठी आम्ही ह्याचा प्रचार केला नाही. आज सन्माननीय मंत्री महोदय, मदत व पुनर्वसन मंत्री आणि आमचे जवळचे लाडके नेते मकरंदाबा पाटलांच्या विनंतीला आणि या तालुक्यातील मोहनबाबा मार्केट कमिटीचे सभापती यांच्या विनंतीला आणि आदेशाचं आम्ही पालन करून आज घरोघरी पठाराव वगैरे डोंगरात त्याच्यात जाऊन रात्रंदिवस ऋतुजा शिंदे हा विक्रमी मतांनी निवडून यावी किंवा ह्या गणातील सीट वर्षा जगताप निवडून यावी ह्यासाठी अविरत कष्ट आम्ही घेतलं. परंतु ह्या मतदारांचा विश्वासघात, तुमच्यावर सौदाबाजी म्हणजे कॅपिटलिझम म्हणजे तुमच्या भांडवलशाहीसारखं किंवा ह्याच्यासारखे आर्थिक प्राप्तीसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी तुमचा हेतू, परंतु आमचा जो हेतू ह्या हेतूला पूर्ण बगल देऊन ह्या व्यक्तीनं गद्दारी केली. आज ह्या मतदारांची एकच भावना अशी आहे की ह्यानं नुसतं फक्त सभापतीपदाचा राजीनामा नाही, ज्यांना आमचं मत घेऊन निवडून आला हा स्वतः काही घरातल्या मतावर निवडून आलेला नाही, ह्या संपूर्ण गणातील आणि ह्या गटातील लोकांच्या हे आपलं गणातील लोकांच्या मतदारांच्या जेव्हा निवडून आला आणि निवडून येऊन त्यांचा मोठा विश्वासघात केला, ह्याला नियत कधीही माफ करणार नाही, आयुष्यात हा कधीही यशस्वी होणार नाही. आणि ह्या पुढं सुद्धा ह्या गणातील कुठलाही व्यक्ती आणि काय ह्याला कधीही सहकार्य नाही. दुसरी एक गोष्ट अशी, जो चोर ते चोर, आणि आता सांगतोय बरं का कायदेशीर भाषा की मी त्या पक्षातच आहे. मग पक्षात येतात जिल्हा परिषदची ज्यावेळेला निवडी होत्या त्यावेळेला काळी पट्टी बांधून बसताना तू का बसला नाही? तू कुठल्या पक्षात होतास? तुला काय बांधायचं, काय बांधता आली नाही आणि तू काय पक्षाचं नाव घ्यायला तुला लाज वाटायला पाहिजे. एवढीच माझी म्हणणं आहे. तर ह्याला या गद्दाराला बरं का या पुढं सुद्धा अशा गद्दारांना या ही म्हणजे शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि ही जी वरच्या पातळीनं जी काही लोकशाहीची लागलेली कीड किंवा लोकशाही याला सुरुंग लागत चाललेला आहे हा कमी व्हावा ह्याच्यासाठी लोकांनी जागृत व्हावं आणि व्यवस्थित माझं एवढंच माझं मत आहे.